स्टार्ट. आरोपी विरुद्ध भारतीय दंड विधानाचे कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करून प्रस्तुत करून दोषारोप दाखल केलेला आहे. परिच्छेद दिनांक 30/4/2016 रोजी फिर्यादी नामे महेश चन्ने यांनी पोलीस स्टेशन पैठण येथे समक्ष हजर राहून फिर्याद दाखल केली की ते दिनांक 30/4/2016 रोजी रात्री 1 वाजता ते व सोबतचे कामगार असे आखातवाडा येथील लग्नमंडप सोडवत होते. ते त्यांच्या मालकीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल स्टेजवर ठेवला असता तेथे एक अनोळखी इसम आला. त्यास ते ओळखत नाही. ते मंडप सोडण्याचे काम करीत असताना त्या अनोळखी इसमाने त्यांचा मोबाईल चोरून नेला. मोबाईल फोनचा व अनोळखी इसमाचा शोध घेतला. तो मिळून आला नाही म्हणून अज्ञात इसमाने सदरचा मोबाईल चोरला अशा स्वरूपाची फिर्याद त्यांनी दाखल केली. परिच्छेद सदर फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 167/2016 भारतीय दंडविधानाच्या कलम 379 अन्वये नोंदविण्यात आला. तपासिक अधिकारी श्री D.A. पतंगे यांच्याकडे गुन्ह्याचा तपास देण्यात आला. सदर प्रकरण आरोपीचा निवेदन पंचनामा व मोबाईलचा जप्ती पंचनामा त्यांनी हस्तगत केला. तपासादरम्यान त्यांनी घटनास्थळ पंचनामा 2 पंचासमक्ष करून साक्षीदारांचे जाबजबाब नोंदवून आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. अभियोग पक्षाच्या म्हणण्याप्रमाणे तपासादरम्यान सदर गुन्ह्यात चोरीस गेलेला मोबाईल हा आरोपी याने चोरी केली असे म्हणणे दाखल केलेले आहे. परिच्छेद आरोपी विरुद्ध भारतीय दंडविधान कलम 379 अन्वये दोषारोप निश्चित करून त्यातील मजकूर त्यांच्या मातृभाषेत समजावून सांगितला. आरोपीने गुन्हा कबूल नसल्याचे सांगून संपरीक्षा करण्याची विनंती केली. आरोपी विरुद्ध पुरावा घेण्यात आला. आरोपी विरुद्ध पुरावा मिळून आल्याने फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 313 अन्वये आरोपींचा जबाब नोंदविण्यात आला. परिच्छेद न्यायालयासमोर आलेला पुरावा व दाखल कागदपत्रांवरून माझे विचारार्थ खालील मुद्दे उपस्थित झाले. त्यांचे निष्कर्ष मी खालीलप्रमाणे कारणमीमांसेसह देत आहे. परिच्छेद कारणमीमांसा. अभियोग पक्षाने आरोपी विरुद्ध ठेवलेले आरोप सिद्ध करणे कामी घटनास्थळ पंच साक्षीदार क्रमांक 1 यांना निशाणी क्रमांक 13 प्रमाणे, फिर्यादी महेश साक्षीदार क्रमांक 2 यांना निशाणी क्रमांक 18 प्रमाणे, निवेदन पंच साक्षीदार क्रमांक 3 यास निशाणी क्रमांक 20 प्रमाणे तपासले. पुराव्याकामी घटनास्थळ पंचनामा निशाणी क्रमांक 14, फिर्याद 19, निवेदन पंचनामा 21, जप्ती पंचनामा निशाणी क्रमांक 22 वर इत्यादी कागदपत्रे दाखल आहेत. परिच्छेद सदर प्रकरणात दाखल झालेली फिर्याद ही मोबाईल चोरीबाबत असून फिर्यादी हा सदर घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. सदर साक्षीदार क्रमांक 1 फिर्यादी याने आपल्या निशाणी क्रमांक 18 वरील पुराव्यामध्ये सांगितले आहे की
दिनांक 30/4/2016 रोजी अखातवाडा येथे जिल्हा परिषद शाळेसमोर मंडप सोडण्याचे काम करत असताना त्याने त्याचा सॅमसंग कंपनीचा ग्रँड 2 मोबाईल हा चार्जिंगसाठी स्टेजवर लावलेला होता. तो मंडप सोडण्याचे काम करत असताना आरोपी नारायण पठाडे याने फोन लावतो म्हणून त्याचा फोन घेतला आणि थोडे मंडपाचे बाहेर गेला आणि तसाच गाडीवर बसून मोबाईल घेऊन पळून गेला म्हणून त्याने निशाणी क्रमांक 19 प्रमाणे फिर्याद दाखल केली. मोबाईल हा आरोपी नारायण कडून जप्त झाल्याबाबत पोलिसांनी त्याला सांगितले होते असे त्याने सांगितले आहे. उलट तपासादरम्यान मात्र त्याने फिर्याद ही 3 ते 4 दिवस उशिराने दाखल केली आहे. सदर दाखल फिर्यादीमध्ये मोबाईल त्याने चार्जिंगसाठी स्टेजवर ठेवला होता. नारायण याने फोन लावतो म्हणून माझा फोन घेतला, थोडे अंतर मंडपाबाहेर गेला आणि गाडीवर बसून मोबाईल घेऊन पळून गेला असा मजकूर त्याने पोलिसांना सांगूनही पोलिसांनी तसा तो फिर्यादीमध्ये लिहिलेला नाही असे सांगितले आहे. नारायण यास तो ओळखत नव्हता. पोलिसांनी सांगितल्यावरूनच त्याला आरोपीने नाव माहीत झाले. पोलिसांनी मोबाईल आरोपीच्या ताब्यातून जप्त केलेला नाही असे सांगितले आहे. परिच्छेद साक्षीदार क्रमांक 1 हा घटनास्थळ पंच असून पोलिसांनी त्याच्या समक्ष घटनास्थळ पंचनामा निशाणी क्रमांक 14 अखातवाडा शिवारातील शेतामध्ये केला आहे असे सांगितले आहे. उलट तपासादरम्यान मात्र सदरचा पंचनामा कोणत्या ठिकाणी झाला, त्या शेताचा गट क्रमांक काय होता, त्या शेतमालकाचे नाव काय होते, पंचनामा किती वाजता सुरू झाला, किती वाजता संपला, पंचनाम्याची तारीख, वेळ, वार काय होती हे त्याला सांगता येणार नाही असे सांगितले आहे.